दीपशिखाच्या ऑफिसमध्ये शुभांगी, मनवा आणि आबोली या तिघीजणी असतात. त्याच वेळेस आबोली हे दीपशिखेला बोलत असतात की हे बघा मॅडम, तुला दीपशिखा सांगते मी की आता त्या मुलीला सिक्युरिटीची आवश्यकता आहे. त्यावरती दीपशिखा म्हणते की हे बघा आबोली, तू मला सांगण्याचा प्रयत्न करू नको की कोणाला सिक्युरिटी द्यायची आहे आम्ही आणि कोणाला नाही. तू विनाकारणचं आम्हाला सांगू नकोस. त्याच वेळेस शुभांगी देखील दीपशिखाला बोलत असते आणि म्हणते की हे बघा, त्या मुलीच्या जीवाला खतरा आहे आणि तुम्ही त्या मुलीला सिक्युरिटी दिली पाहिजे. त्याच वेळेस दीपशिखा म्हणते शुभांगीला की हे बघ, तू मला शिल्लकचं सांगू नकोस आणि तू मला सांगणारी कोण आहेस. मला माहिती आहे की तुझा पास्ट काय आहेस. एक पाकीटमार मुलगी तू, आणि तू मला सांगणार का की मी कोणाला सिक्युरिटी द्यायची आणि कोणाला नाही. हे बघा, मी भऱ्या बोलाने तुम्हाला सांगते की विनाकारण माझ्या नादाला लागू नका. जर असं काय झालं तर मी तुम्हाला आतमध्ये टाकेल. हे शब्द ऐकता क्षणी आबोली एकदम रागात येते आणि आबोली बोलू लागते की दीपशिखा मॅडम, तुम्हाला कोणाला आत टाकायचं आहे आणि कधी टाकायचं आहे हे नंतर पाहू. मात्र सध्या आपल्याला त्या मुलीला सिक्युरिटी देणं गरजेचे आहे. तो वाघ त्या मुलीचा जीव घेईल. त्यावेळेस दीपशिखा बोलू लागते की हे बघ आबोली, एकतर तो वाघ तुझ्या प्रेमात आहे, कारण की तू जिथे पण जातीस तिथे तो वाघ येतो. त्यामुळे तू त्या लग्नाच्या आसपास देखील भरकटायचं नाही, असं एकदम सज्जडदम आबोलीला दीपशिखा देते. त्यानंतर आबोली म्हणते की हे बघा, मी तर त्या मुलीला वाचवणार आहेच आहे. बाकी तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मला बाकीचं काही सांगू नका. त्यानंतर एवढं बोलल्यानंतर दीपशिखाच्या पोलीस चौकीमधून आबोली, मनवा आणि शुभांगी तिघीजणी बाहेर येतात. त्यानंतर मनवा बोलू लागते आबोलीला की ह्या दीपशिखाचा माज आपण मोडला पाहिजे. त्यावरती आबोली म्हणते की हो, ते सगळं बरोबर आहे, पण सध्या आपल्याकडे वेळ नाही. आपल्याला त्या नवरी मुलीचा जीव वाचवणं गरजेचं आहे, कारण की त्या मुलीचं लग्न आज आहे आणि त्या मुलीचं नाव देखील समृद्धी आहे. त्यानंतर त्या तिघीजणी लग्न ठिकाणी पोहोचतात. लग्न ठिकाणी पोहोचल्याच्यानंतर त्या समृद्धी नावाच्या मुलीच्या वडिलाला हे तिघंजणी भेटतात. त्यावेळेस आबोली त्या मुलीच्या वडिलाला रिक्वेस्ट करते की अहो, सध्या तुम्ही आत्ता तात्काळ एवढ्या अर्जंटमध्ये लग्न का करत आहात. त्यावेळेस त्या मुलीचे वडील म्हणतात की हे मला माहिती नाही, तू समृद्धीला जाऊन विचार. त्यानंतर आबोली, मनवा आणि शुभांगी ह्या तिघीजणी समृद्धीच्या रूममध्ये जातात. त्यावेळेस आबोली समृद्धीला बोलत असते की तू विनाकारण आत्ता एवढी घाई केली आहेस लग्नाची. तुला माहिती आहे ना की सध्या सिरियल किलर किती घुमत आहे आपल्या इथं. त्यावरती समृद्धी म्हणते की हे बघ, मला काही आवश्यकता नाही आहे, मला काही वाटत नाही आहे आणि मला टेन्शन पण नाही आहे की कुणी काय करेल, कारण की मी एवढ्या लग्नाचं गडबड याच्यासाठी केली की माझ्या प्रेमाला 1 वर्ष आमच्या प्रेमाला पूर्ण होणार आहेत आणि त्याचंच औचित्य साधून मी या लग्नाला लवकरात लवकर तयार झाले आहे. त्यावरती आबोली म्हणते की पण आम्हाला तर तुझी सिक्युरिटी करणं गरजेचं आहे. त्यावरती ती समृद्धी म्हणते की मी काही लहान नाही, मी माझी सिक्युरिटी संरक्षण स्वतः करू शकते. त्यावरती आबोली म्हणते की हे बघ, आम्हाला बाकीचं काय सांगू नको. तुला माहिती का, तो वाघ समृद्धी नावाच्या मुलींनाच टार्गेट करत आहे. त्यावरती ती समृद्धी म्हणते की मला तशी काही आवश्यकता नाही. त्यावरती तिघीजणींचं ठरतं की शुभांगी तिच्याजवळ थांबणार आहे आणि मग समृद्धी म्हणते की ठीक आहे, शुभांगी माझ्याजवळ थांबली तरी काय अडचण नाही. त्यानंतर मनवा आणि आबोली हे दोघेजणी मंडपमध्ये जातात आणि दोघेजणी बाहेर सिक्युरिटी करत असतात. त्याच वेळेस बाहेर गेल्याच्या नंतर आबोली इकडे तिकडे बघत असते आणि बघते की नक्कीच आता आपल्याला चौकन्न राहणं गरजेचं आहे, कारण की हा सिरियल किलर कुठूनही येऊ शकतो आणि समृद्धीला किडनॅप करून घेऊन जाऊ शकतो. त्याच वेळेस इकडे समृद्धीला वॉशरूमला जायचं असतं, तर समृद्धी उठते आणि वॉशरूमला जाण्यासाठी निघते. त्यावरती शुभांगी तिला अडवते आणि म्हणते की हे बघ, तू कुठं देखील जाणार नाहीस. त्यावरती समृद्धी म्हणते की अगं, मला वॉशरूमला जायचं आहे आणि लग्नाच्या विधी सुरू झाल्यावर मला परत प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मला जाऊ दे. त्यानंतर अचानकपणे शुभांगीला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. त्यानंतर एकदम समृद्धी म्हणते की तू शांतपणे बस, मी लगेच येते. त्यावरती शुभांगी पाणी पिते आणि सोफ्यावरती बसते आणि समृद्धीही आतमध्ये जाते. इकडे बाहेर दीपशिखा काही पोलिसांचा फौजफाटा घेऊन लग्न कार्यामध्ये येते. त्यावेळेस प्रत्येक पोलिसाला त्यांची ड्युटी ही दीपशिखा सांगत असते. त्याच वेळेस सर्व पोलीस जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर
दीपशिखाला आबोली दिसते. त्यावरती दीपशिखा एकदम तिला ओरडून म्हणते की तू इथं पण तुला मी बजावलं होतं की तू तर येऊ नकोस, तरी देखील तू इथं आलीस. त्यावरती आबोली म्हणते की हे बघ, इथं आपले भांडण नंतर करू, पहिले त्या मुलीचा जीव वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यावरती दीपशिखा समृद्धीच्या वडिलांना म्हणते की हे बघा, आमच्याकडे जास्त वेळ नाही, या लग्नाच्या विधी लवकरात लवकर उरकून घेऊया. त्यावरती आबोली आणि दीपशिखा आणि तिचे वडील समृद्धीचे हे तिघंजणं समृद्धीला आणण्यासाठी आतमध्ये जातात. हॉलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना दिसतं की समृद्धी तिथं नाही आहे. त्यावरती दीपशिखा ही शुभांगीला विचारते की समृद्धी कुठं आहे. त्यावरती शुभांगी म्हणते की समृद्धी ही वॉशरूममध्ये आहे. आणि एवढं म्हणताक्षणी वॉशरूममधून एकदम जोरात समृद्धी ओरडते. त्याच वेळेस सर्वजण टेन्शनमध्ये येतात आणि समृद्धीला आवाज देऊ लागतात की समृद्धी, काय झालं आहे आतमध्ये. मग काही क्षणानं समृद्धी अलगद दरवाजा उघडते आणि बाहेर येऊन जोरजोराने हसायला लागते. त्यावरती समृद्धी म्हणते की मी तुमची कशी मज्जा घेतली. अहो, तुम्ही विनाकारणचं एवढं टेन्शन घेत आहात, कुणी काही येत नाही आणि तुम्ही विनाकारणचंच मला अडचणीमध्ये आणून ठेवलं आहे. त्यावरती ह्या खोडसाळपणाला दीपशिखा एकदम चिडून तिला बोलते की हे बघ, इथं काय मजाक चालू नाही आणि तू जे काय केलं आहे ते चुकीचं आहे. त्यावरती दीपशिखा म्हणते की आत्ताच्या आत्ता बाहेर चल आणि तुमच्या लग्नाच्या विधा पूर्ण कर. त्याच वेळेस दीपशिखा समृद्धीच्या हाताला घेऊन बाहेर निघून जात असते. आणि तेवढ्यामध्ये होतं असं की बाहेर आल्यावर समृद्धी म्हणते की अहो मॅडम, माझा मोबाईल आतमध्ये राहिला आहे, मला मोबाईल हवा आहे. त्यावेळेस शुभांगी म्हणते की मी तुझा मोबाईल आणून देते. त्यावेळेस आतमध्ये जाते शुभांगी आणि मोबाईल घेते. मोबाईल घेतल्यानंतर तिला परत चक्कर आल्यासारखं होते. इकडे लग्न मंडपामध्ये समृद्धीला घेऊन येतात आणि त्यांच्यावरती अक्षता वगैरे टाकत असतात. त्याच वेळेस मात्र सगळं व्यवस्थित सुरू होत असतानाच आबोलीला एकदम टेन्शन येतं आणि विचार करू लागते की एवढं कसं काय सहजासहजी सुरू आहे, हा वाह का येत नाही, म्हणजे त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी वेगळं सुरू आहे का. या पद्धतीचं एकदम गांभीर्यानं विचार आबोली करत असते. ती विचार करते की आता नक्की याच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या पद्धतीनं आबोली विचार करते आणि त्याच वेळेला इथं संपूर्णपणे व्यवस्थित समृद्धीचं लग्न पूर्ण होऊन जातं. तर मित्रांनो, आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया की हा सिरियल किलर आता समृद्धीला किडनॅप करतो की नाही. आपल्या चॅनलचे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.